आज छत्रपती शाहू महाराजांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी कोल्हापुरातली उत्सुक जनता मोठ्या प्रमाणात इथे आलेली आहे। कार्यकर्ते काँग्रेसचे आहेत, शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचे कार्यकर्ते पण मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे याची खात्री आम्हाला वारंवार वाटते। माझ्यासोबत एनडी पाटलांचे मिसेस माई सोबत आहेत आणि त्या पण या फॉर्म भरण्यासाठी आज आलेले आहेत आणि आम्ही सगळेजण प्रचाराला लागलेलो आहोत। कोल्हापूरच्या जनतेमध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्साह आहे, कारण आत्तापर्यंत शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस या ज्या गद्दारांनी फोडलेला आहे त्यांना सबक शिकवण्यासाठी लोक उत्सुक आहेत आणि लोकांना निवडणूक म्हणजे एक संधी वाटते की लवकरात लवकर आपण यांना धडा शिकवू आणि निश्चितच तो धडा शिकवण्याचं काम केलं जाईल। कारण महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत होते। शरद पवार साहेबांनी देशामध्ये एक नवीन इतिहास घडवला होता की सगळ्या विरोधकांना एकत्र आणायचं आणि आज इंडिया आघाडीच्या याने आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि संपूर्ण देशातलं वातावरण आज बदलतं आहे। महागाई, बेरोजगारी याने लोक त्रस्त झालेले आहेत, खास करून महिला। पूर्वी जो सिलेंडर 400 रुपयाला मिळायचा तो 1200 रुपये झालेला आहे। महागाई प्रचंड वाढलेली आहे, तरुणांना नोकऱ्या होऊन शिकूनसुद्धा नोकऱ्या नाही आहेत आणि पेट्रोल डिझेल याच्यामुळे खूप भाव वाढलेले आहेत। शेतकरी सगळ्यात म्हणजे शेतकरी हा खूप नाराज आहे आणि त्यामुळे त्याला MSP मिळत नाही आहे आणि शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यावरती, बेरोजगार तरुणांवरती, महिलांवरती अन्यायाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि मोदी सरकारने नुसते आश्वासनं दिले। आता आपण सगळे TV वर बघतो किती जाहिराती सुरू झालेले आहेत। हे जाहिरातबाज सरकार आहे, हा फक्त लोकांचा पैसा म्हणजे GST मधनं लोकांना पैसा गोळा करायचा आणि खर्च करायचा जाहिरातीवर। स्वतःचे मोठे मोठे इव्हेंट करतायत। लोक गरिबी वाढलेली या देशातली, गरिबांना खायला नाही आहे, राहायला घर नाही आहे। मोदी साहेबांनी सांगितलं होतं दरवर्षी आम्ही 2 कोटी तरुणांना रोजगार देऊ। मग मोदी साहेब 20 कोटी तरुणांना 10 वर्षात नोकऱ्या मिळालेल्या नाही आहेत। महिलांचा महागाईने पिसून गेलेल्या आहेत महिला आणि म्हणून यावेळेस निवडणुकांमध्ये धडा शिकवायचा आहे। इलेक्ट्रोल रोखेमध्ये मोदींनी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री होते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करूनसुद्धा केजरीवालांच्या 4-5 जणांना, मंत्र्यांना, CMला, मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्यात आले आणि लोकांना हे बिलकुल आवडलेलं नाही आहे। तेव्हा मोदी सरकारला या निवडणुकांमध्ये धडा शिकवल्याशिवाय लोक राहणार नाही। फक्त भीती EVM मशीनची आहे। जिथे कुठे EVMचे घोटाळे उघडकीला येतील तिथे मतदारांनी जागरूकपणे ते मतदान थांबवलं पाहिजे आणि तिने पुन्हा मतदान घेतलं पाहिजे। पण EVMची दादागिरी यापुढे मतदारांनी खपवून घेता कामा नये। खरं तर या निवडणुका बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे होत्या, परंतु मोदींनी सगळं काही ॲडजस्ट केलेलं आहे आणि म्हणूनच ते निवडून येत आहेत। त्यामुळे ते बॅलेटवर यायला तयार नाही आहे, पण जनतेने त्यांना धडा शिकवला पाहिजे एवढीच एक आमची इच्छा आहे। धन्यवाद।